आता बातमी आहे निवडणूक आयोगाची। निवडणूक आयोगानं नव्यानं मतदानाची टक्केवारी जाहीर केल्यानं खळबळ उडाली आहे। दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96% मतदान झाल्याचं आयोगानं आधी जाहीर केलं होतं। त्यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं नवीन आकडेवारी देत दुसऱ्या टप्प्यात 66.71% मतदान झाल्याची माहिती दिली। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढली? निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद। निवडणूक आयोगावर नेमका कुणाचा दबाव? निवडणूक आयोगानं जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी संशयाच्या भोवऱ्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। दुसरा टप्पा पार पडल्यानंतर काही दिवसांनी निवडणूक आयोगानं मतदानाच्या टक्केवारीची अंतिम आकडेवारी जाहीर केली। आधी जाहीर केलेली आकडेवारी आयोगानं बदलल्यानं मोठा गोंधळ निर्माण झालाय। दुसऱ्या टप्प्यात देशभरात 60.96% मतदान झाल्याची आयोगानं घोषणा केली होती। त्यानंतर 30 एप्रिलला निवडणूक आयोगानं नवीन आकडेवारी जाहीर करत दुसऱ्या टप्प्यात 66.71% मतदान झाल्याची माहिती दिली। त्यामुळे आयोगानं दिलेल्या माहितीत 5.75% फरक दिसून आला। महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात आधी 54.34% मतदान जाहीर करण्यात आलं। त्यानंतर 62.71% मतदान झाल्याचं सांगण्यात आलं। तुम्ही एक दिवशी 1% सांगता, तिसऱ्या दिवशी तिसरी टक्केवारी सांगता। ही मधली 2%, 3% वाढ झालेली टक्केवारी आली कुठनं? की हे टप्पे आहेत ना, इलेक्शनचे टप्पे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, याच्यातच घोटाळा आहे। आणि हे इलेक्शन कमिशनने हे इतका उशिरा का जाहीर केलं? आधी एक आकडा जाहीर केला, आधी एक आकडा लोकांमध्ये फिरला आणि आता नवीन आकडा फिरतो। मतदानाची टक्केवारी अचानक इतकी कशी वाढली आणि टक्केवारी जाहीर करण्यात इतका विलंब का झाला, असा सवाल आता उपस्थित केला जातोय। विरोधकांनी याच मुद्द्यावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरलंय। काळजी करण्यासाठी स्थिती आहे। उदाहरणार्थ गडचिरोलीला हायस्ट होती, म्हणजे तो आदिवासींचा काही भाग दुर्गम आहे असा असताना सुद्धा चंद्रपूरच्या नागपूरपेक्षा गडचिरोलीची टक्केवारी जास्त। बाकीची राज्य मध्य प्रदेश एकाच टप्प्यात देऊ शकतात, तर महाराष्ट्रात 60 होता। याचा अर्थ स्वच्छ हा दिसतो। एक तर राज्यकर्त्यांना चिंता असावी असं दिसते। 6 वाजता शेवटची रांग संपतं तेव्हा 8 वाजेपर्यंत 9 वाजेपर्यंत जेवढे लोक 6 वाजता आले ते लांबत लांब 8 साडेआठ पर्यंत मतदान होत असतं। त्यामुळे ती पर्सेंटेज शेवटी डिक्लेअर होतं। त्यामुळे पवार साहेब असे चुकीचे नॅरेटिव्ह सेट करू नका, राजकारणामध्ये इतक्या खाली जाल हे वाटत नाही। देशभरामध्ये ज्या सर्व मतदारसंघात ते मतदान झालं तिथे साधारण या पद्धतीचे आकडे काल निवडणूक आयोगानं जाहीर केले आणि ते अत्यंत धक्कादायक आहेत। 11 दिवस लागतात तुम्हाला मतदानाचे आकडे जाहीर करण्यासाठी। हे 11% किंवा 60% मतदान अचानक कसं वाढलं? हे वाढलेलं मतदान कुठे गेलं, कोणी केलं, 11 दिवस का लागले हे आकडे जाहीर करण्यासाठी? हा निवडणूक आयोगासंदर्भात या देशाला पडलेला प्रश्न। भारताचा निवडणूक आयोग हा भारताचा राहिला नसून तो मोदी शहा या कारस्थानी राजकारण्यांच्या हातातलं एक बावलं झालं का? 30 एप्रिलला मतदानाची टक्केवारी जाहीर केल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी आयोगानं नव्यानं आकडेवारी जाहीर केली आहे। त्यामुळेच निवडणूक आयोग संशयाच्या भोवऱ्यात सापडलाय। खरं तर किती टक्के मतदान झालंय याच्यावर बरीच राजकीय गणितं अवलंबून असतात। मतदानाची टक्केवारी कमी झाली की त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो। आकडेवारी बदलल्यामुळे स्वाभाविकच संशयाची सुई ही सत्ताधाऱ्यांकडे वळते। सरकारने याचं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही विरोधकांच्या हाती टीकेची आयती संधी प्राप्त झाली आहे हे मात्र नक्की।